नमस्कार. आज आपण भारतातल्या एका खूप मोठ्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीबद्दल बोलणार आहोत. हो, दलित बौद्ध चळवळीबद्दल. एक क्षण विचार करा, जर समानता मिळवण्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी आपला स्वतःचा धर्म सोडणं हाच एकमेव मार्ग उरला असेल तर? हाच तो प्रश्न होता ज्यानं भारतातल्या लाखो लोकांना एका मोठ्या निर्णयाच्या दारात आणून उभं केलं. तर ही चळवळ का सुरू झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी मुळाशी जावं लागेल, आणि ते मूळ आहे जातीची समस्या. तर मग हे दलित म्हणजे नक्की कोण? दलित हा शब्द त्या लोकांसाठी वापरला जातो ज्यांना पूर्वी अस्पृश्य मानलं जायचं. या शब्दाचा अर्थच आहे दडपलेले किंवा पिचलेले, आणि यातूनच त्यांची सामाजिक परिस्थिती आपल्या लक्षात येते. कित्येक शतकं हिंदू जातीव्यवस्थेनं दलितांना समाजाच्या सगळ्यात खालच्या पायरीवर ठेवलं. याचा परिणाम काय झाला? त्यांना शिक्षण नाही, संपत्ती नाही, सन्मान नाही, सगळंच नाकारण्यात आलं. आणि याच भयंकर भेदभावामुळे एका मोठ्या बदलाची गरज निर्माण झाली. आणि हा बदल घडवून आणला एका अशा व्यक्तिमत्वाने जे विद्वान तर होतेच, पण तितकेच बंडखोरही होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचार करा, एका खूप गरीब दलित कुटुंबात 14वं अपत्य म्हणून जन्माला आलेले भीमराव रामजी आंबेडकर. जन्मापासूनच अस्पृश्य हा शिक्का त्यांच्यावर लागला होता. पण कोणाला माहीत होतं की हेच व्यक्तिमत्व पुढे इतिहास घडवणार आहे? त्यांची शैक्षणिक प्रगती पाहिली तर खरंच अविश्वसनीय आहे. मुंबई विद्यापीठातून BA, मग थेट अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून MA PhD. इतकंच नाही तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून MSc DSc. बॅरिस्टर झाले ते वेगळंच. ही यादी बघितली की कळतं की त्यांची बुद्धिमत्ता आणि जिद्द किती जबरदस्त होती. आता आंबेडकरांच्या राजकीय प्रवासात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आला. तो म्हणजे महात्मा गांधींसोबतचे त्यांचे मतभेद. आंबेडकरांचं म्हणणं होतं की दलितांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी स्वतंत्र मतदारसंघच हवेत. पण गांधीजींना वाटत होतं की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल. शेवटी गांधीजींच्या आमरण उपोषणामुळे पुणे करार झाला. यात स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तडजोड झाली. पण दोघांमधली वैचारिक दरी मात्र तशीच राहिली. या सगळ्या राजकीय आणि सामाजिक अनुभवांमधून गेल्यावर आंबेडकरांची एक गोष्ट पक्की झाली की हिंदू धर्माच्या चौकटीत राहून दलितांची खरी मुक्ती होणं शक्य नाहीये. आणि मग 1935 साली त्यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो कारण त्यावर माझं नियंत्रण नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. हे फक्त एक वाक्य नव्हतं, ही एका नव्या क्रांतीची सुरुवात होती. मग कोणता मार्ग निवडला त्यांनी? त्यांनी निवडला बौद्ध धर्माचा मार्ग. पण थांबा, हा पारंपरिक बौद्ध धर्म नव्हता. आंबेडकरांनी त्याला एक नवीन रूप दिलं, एक नवीन विचार दिला, ज्याला म्हटलं जातं नवयान. हे नवयान म्हणजे काय? तर ही बौद्ध धर्माची एक अशी नवी मांडणी आहे जी पारंपरिक कर्मकांडांना नाकारते आणि कशावर भर देते? तर विवेक, सामाजिक समानता आणि राजकीय सहभाग. म्हणजे हा मार्ग फक्त वैयक्तिक मोक्षाचा नाही, तर एका चांगल्या समाजाच्या निर्मितीचा आहे. त्यांनी बौद्ध धर्मातल्या मूळ संकल्पनांनाही एक नवा अर्थ दिला. जसं की 4 आर्य सत्य, हे त्यांना थोडे निराशावादी वाटले. कर्म आणि पुनर्जन्म यावरचा भर त्यांनी कमी करून याच जन्मातल्या सामाजिक कार्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. आणि निर्वाण म्हणजे काय? तर स्वर्गात जाणं नाही, तर याच पृथ्वीवर एक न्यायपूर्ण आणि नैतिक समाज निर्माण करणं. धर्मांतराच्या वेळी त्यांनी आपल्या अनुयायांकडून तब्बल 22 प्रतिज्ञा घेतल्या. यापैकी काही तर थेट होत्या, जसं की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणार नाही, राम आणि कृष्णाला देव मानणार नाही, आणि मी हिंदू धर्माचा त्याग करतो. हे फक्त धर्म बदलणं नव्हतं, ही एक मोठी सामाजिक आणि मानसिक क्रांती होती. ठीक आहे, मग या सगळ्याचा परिणाम काय झाला? या चळवळीचा आज काय वारसा आहे? चला ते पाहूया. या चळवळीचा प्रवास बघा. 1935 मध्ये आंबेडकरांनी घोषणा केली. 1956 मध्ये नागपूरला तो ऐतिहासिक धर्मांतर सोहळा झाला. आणि अगदी 2023 मध्ये सुद्धा गुजरातमध्ये एकाच कार्यक्रमात जवळपास 50,000 लोकांनी धर्मांतर केलं. म्हणजे ही चळवळ आजही जिवंत आहे आणि सुरूच आहे. आणि तो 1956चा दिवस, 14 ऑक्टोबर, नागपूरची दीक्षाभूमी. त्या एका दिवशी डॉक्टर आंबेडकरांसोबत किती लोकांनी धर्मांतर केलं असेल? आकडा ऐका, 3,65,000 एका दिवसात. यावरूनच या चळवळीची ताकद लक्षात येते.
आणि आजही जर आपण भारतातल्या बौद्ध लोकसंख्येचं चित्र पाहिलं तर 2011च्या जनगणनेनुसार जवळपास 68% बौद्ध हे अनुसूचित जातींमधून आलेले आहेत. यावरून स्पष्ट दिसतंय की ही चळवळ कोणासाठी आशेचा किरण ठरली आहे. अर्थात प्रत्येक मोठ्या चळवळीवर टीका होतेच, यावरही झाली. काही जण म्हणतात की ही आध्यात्मिक कमी आणि राजकीय चळवळ जास्त आहे. काही बौद्ध परंपरा मांडणारे म्हणतात की आंबेडकरांची ही मांडणी मूळ बौद्ध शिकवणीपेक्षा खूप वेगळी आहे. आणि एक महत्त्वाची टीका म्हणजे धर्मांतर करूनही समाजातला भेदभाव काही पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. आणि मग शेवटी हाच प्रश्न उरतो की धर्म बदलल्याने समाजातलं स्थान खरंच बदलतं का? या एका प्रश्नावरच या संपूर्ण चळवळीचे यश किंवा अपयश अवलंबून आहे. खरंच